नमस्कार. प्रहार 24 तासच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत. रोहित पवार आमदार असून अजित पवारांच्या अपघाताबाबत किंवा विलिनीकरणावर बोलू शकतात असा राजकीय वर्तुळात सूर आहे. अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांनीही शंका व्यक्त केल्याने मुख्यमंत्री लोकांना थेट सवाल करत आहेत. शंका येणे राजकारण नाही तर लोकांची वेदना आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मळसूर येथे सोपीनाथ महाराज यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू. दिग्रस बुद्रुक येथील हे 5 दिवस चालणारे जागृत देवस्थान विदर्भातील प्रसिद्ध यात्रांपैकी एक मानले जाते. छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन येथील जिल्हा परिषद मतदान केंद्रावर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये चांगलीच झुंपण झाली. मतदान केंद्रातच लोकांना नेण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत समर्थकांना बाहेर काढले. पांढरकवडा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गंभीर प्रकार उघडकीस आला. लाखोंचे भोजन कंत्राट असूनही विद्यार्थ्यांना दूध, अंडी आणि फळांचा नियमित पुरवठा होत नसल्याचा आरोप. बिडकीन येथील जिल्हा परिषद मतदान केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण. उमेदवारांच्या समर्थकांना मतदान केंद्रातून बाहेर काढताना पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. 4 दिवसात समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाके बंद करू असा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला. या इशाऱ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. एका अपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिकल मीटर बॉक्सला शॉर्ट सर्किट होऊन सर्व वीज मीटर जळून खाक. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाहूवाडी तालुक्यातील परळे येथील वैभव पाटील यांनी लग्नाच्या दिवशी आधी मतदानाचा हक्क बजावला. लग्नाआधी मतदान करून त्यांनी नागरिकत्वाचा आदर्श घालून दिला आहे. मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी बिल्डर सुशील रहेजा यांच्यावर अद्याप अटक न झाल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक. संतप्त कार्यकर्त्यांनी चेंबूरमधील सुशील रहेजा यांचे कार्यालय फोडले. अकोल्यातील बाळापूरमध्ये लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन नाचणे चांगलेच अंगलट आले. तलवार लहान मुलाच्या डोक्याला लागल्याने त्याला 5 टाके पडल्याची माहिती. ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.